नमस्कार मुलांनो, अधिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये बघा गणित भाग 2 ठीक आहे। त्याच्यातला पहिला चॅप्टर जो आहे समरूपता, तर त्याच्यातला सराव संच 1.3 आपल्याला आज बघायचा आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिला आहे ते आता आपण बघून घेऊयात। तर बघा आकृतीमध्ये कोण ABC बरोबर 75 अंश। आता आपल्याला या ठिकाणी दिसते बघा कोण A, B आणि C। B च्या ठिकाणी आहे बघा 75 अंशाचं कोण आहे। कोण EDC बरोबर 75 अंश। कोण EDC D आहे या ठिकाणी तो आहे 75 अंश। तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीनुसार लिहा। बरोबर। आता त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की हे दोन कोण कोणत्या दोन कोण म्हणण्यापेक्षा हे दोन त्रिकोण आहेत ते कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत आणि त्यांची समरूपता सुद्धा आपल्याला सांगायची ते कोणत्या संगतीनुसार योग्य आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। तर हे जे त्यांनी जे दोन त्रिकोण दिलेले आहेत ते दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते एकरूप आहेत। एकरूप का? कारण बघू शकता हे सुद्धा 75 अंश, D सुद्धा 75 अंश आणि B सुद्धा 75 अंश आहे। त्याच्यामुळे हे दोन्ही त्रिकोण कसे असू शकतात तर ते एकरूप असू शकतात। त्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी लिहिणार आहोत। तर बघा आपल्याला आता काय लिहायचं आहे। त्रिकोण ABC व त्रिकोण EDC मध्ये कोण ABC एकरूप कोण EDC आहे। ठीक आहे, जसं की आपण आत्ताच प्रश्नामध्ये बघितलेलं होतं की या ठिकाणी हा त्रिकोण ABC आहे आणि हा त्रिकोण कोणता आहे तर तो EDC आहे आणि या दोन्हींचे प्रत्येकी कोण कसे आहेत बघा तर ते सेम आहेत, म्हणजेच प्रत्येकी 75 अंशाचे आहेत म्हणून हे दोन्ही कोण कसे आहेत तर ते एकरूप आहेत। आता तसेच या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोण C चा जर विचार केला तर ABC मध्ये सुद्धा C आहे आणि EDC मध्ये सुद्धा C आहे, म्हणजे C हा जो कोण आहे तर दोन्ही त्रिकोणामध्ये कॉमन आपल्याला दिसते। त्याच्यामुळे आपण यावरून असं लिहू शकतो कोण C एकरूप कोण C। कारण याच लिहायचं आहे कारण हा सामायिक कोण आहे। बरोबर, दोन्ही त्रिकोणामध्ये आपल्याला कोण C दिसतोय त्याच्यामुळे कोण C हा सामायिक कोण आहे। आता याच्यामध्ये ABC एकरूप कोण EDC आणि कोण C एकरूप कोण C म्हणजे दोन कोण या ठिकाणी काय होतात आपल्याला दिसतात, म्हणजेच म्हणून आपण यावरून लिहू शकतो त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC। हे कशावरून आपण लिहू शकतो कारण याच्यामध्ये समरूपतेची कोको कसोटी होते। कोको कसोटी म्हणजे बघा हे दोन्ही कोण आणि हे दोन्ही कोण म्हणजेच कोण कोण कोको म्हणजेच काय तर कोण आणि कोण। तर या ठिकाणी हा एक कोण आहे दोन्ही चौकोनाचे दोन्ही त्रिकोणाचे हा एक कोण आणि हा एक कोण सेम असल्यामुळे हे एक कोण झाले आणि पुन्हा हा C कोण तो दोन्ही त्रिकोणाचा, त्याच्यामुळे दोन्ही कोण या ठिकाणी आपल्याला मिळतात आणि म्हणून समरूपतेची कोको कसोटीनुसार हे जे दोन त्रिकोण आहेत ते काय होतात तर ते समरूप होतात असे आपण म्हणू शकतो। ओके, त्यानुसार त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC होतात। ओके, त्यामुळे शेवटी आपण आता उत्तर लिहू शकतो बघा। तर बघा आपल्याला शेवटी लिहायचं आहे आकृतीतील दोन त्रिकोण EDC व त्रिकोण ABC हे समरूपतेच्या कोको कसोटीनुसार कोको म्हणजेच कोण आणि कोण कसोटीनुसार समरूप आहेत आणि म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC आहेत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता त्या ठिकाणी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात। आता दुसरा प्रश्न बघा आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार। बरोबर, आता हे दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत। आता ते समरूप आहेत की नाहीत हे आपल्याला सांगायचं आहे आणि ते जर असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार समरूप असतील हे आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी शोधावं लागेल। तर पहिल्यांदा जे दोन त्रिकोण दिलेले आहेत ते आपण आता लिहिणार। कोणते दोन त्रिकोण आहेत बघा तर पहिला त्रिकोण आहे त्रिकोण PQR आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे तर त्रिकोण LMN। त्रिकोण LMN मध्ये आता या दोन्ही त्रिकोणामध्ये आपण बघू शकतो PQ छेद LM। PQ छेद काय करायचं आहे LM करायचं। आता हे आपल्याला हे आपण का करतो कारण का आता हे दोन्ही समरूप आहेत का हे आता आपल्याला बघायला लागेल। त्यासाठी पहिल्यांदा ही बाजू घेऊया आपण PQ छेद LM घेणार आहोत। त्यानुसार आपण इथे लिहूया PQ छेद LM। आता त्यांच्या काय किमती दिलेल्या आहेत ते सुद्धा आपण लिहूया। PQ दिलेला आहे बघा 6, LM आहे 3 म्हणजेच 3 दोन्ही 6। PQ छेद LM किती आला बघा, म्हणजे इथं दोन फक्त नाही लिहिणार आपण तर बघा 3 दोन्ही 6 आणि 3 एके
3. ओके, त्याच्यामुळे 2/1, कारण काही गुणोत्तर आहे ना त्याच्यामुळे उत्तरसुद्धा आपल्याला गुणोत्तरामध्येच लिहावं लागेल. त्याच्यामुळे PQ/LM या गुणोत्तराचं उत्तर हे 2/1 आलेलं आहे. याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूया. त्यानंतर आता आपण दुसरी बाजू घेऊया. आपण QR घेऊया. QR घेतली तर आपण याची MN बाजू घेणार आहोत. QR/MN करूया. नेक्स्ट येईल बघा QR/MN. आता QR किती आहे बघा, तो 8 आहे आणि MN आहे तो 4 आहे. इथं सुद्धा सेम 4 2 8 आणि 4 1 4 म्हणजे 2/1 बरोबर. याचंसुद्धा हे आपलं इक्वेशन दुसरं, याचंसुद्धा उत्तर सेम आलेलं आहे 2/1. त्याच्यानंतर तिसरं बघूया आता गुणोत्तर. ही बाजू घ्या, ही बाजू आणि ही बाजू म्हणजेच PR/LN आपण घेऊया. PR/LN काय आहे बघा, PR आहे 10 आणि LN आहे 5 म्हणजे इथं सुद्धा सेम 5 2 10 आणि 5 1 5. तर हे आपले इक्वेशन तिसरं असणार आहे. आता तुम्ही बघू शकताय इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये जी उजवी बाजू आपल्याला दिसते ती कशी आहे तर सारखी आहे है ना, सारखी आहे म्हणजे तिन्ही गुणोत्तरांचं उत्तर सारखं आहे. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की हे तिन्ही गुणोत्तरे कशी आलेली आहे तर समान आलेली आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये कोणती तिन्ही कशी आलेले आहेत तर गुणोत्तरे त्यांचे सारखे आलेले आहेत. म्हणून हे दोन्ही जे त्रिकोण आहेत ते समरूप आहेत. तर कोणत्या कसोटीनुसार तर बा 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 म्हणजे ही बाजू आणि ही बाजू म्हणजेच बाजू 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 म्हणजेच बा 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 कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते समरूप आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपण आता शेवटी लिहू शकतो त्यांची उजवी बाजू बरोबर आहे, याचाच अर्थ त्याची डावी बाजूसुद्धा कशी असणार आहे तर ती इक्वल असणार आहे. म्हणजेच बघा PQ/LM बरोबर QR/MN बरोबर PR/L आणि N म्हणजे हे तिन्ही इक्वेशन कसे झाले म्हणजेच गुणोत्तर कसे झाले बरोबर झालेले आहेत. त्याच्यावरून कशावरून आपण हे लिहिलं कारण इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून हे आपण असं लिहू शकतो कारण त्यांची उजवी बाजू ही बरोबर आलेली आहे. आणि म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN हे कशावरून आपण लिहिलं कारण समरूपतेच्या बा 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 कसोटीनुसार. तर बघा आपण इथं असं कारण लिहिलेलं आहे कारण समरूपतेच्या बा 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 कसोटीनुसार. आणि म्हणून शेवटी आपण उत्तर असं लिहू शकतो की आकृतीतील दोन्ही त्रिकोण समरूपतेची बा 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 कसोटीनुसार कसे आहेत तर ते समरूप आहेत. सो अशा पद्धतीने आपला हा जो दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा आपण सॉल्व केलेला आहे. काय डाऊट असेल याच्याबद्दल तर मला कमेंट करून सांगा. आता तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता तिसरा प्रश्न बघूयात काय आहे ते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. त्या ठिकाणी बघू शकताय बघा ही जी म्हणजे त्रिकोणाची ही बाजू आहे ते काय आहे तर ते खांब आहेत 8 मीटर आणि 4 मीटरचे. तर सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. आता या बाजूने सूर्यप्रकाश पडल्यामुळे सावली या साईडला पडते ठीक आहे या त्रिकोणाची सुद्धा. आणि त्याच्यामुळे काय होते तर त्या लहान खांबाची आता हा मोठा खांब आणि हा लहान खांब तर या लहान खांबाची जी सावली 6 मीटर पडते. तर त्याचवेळी मोठ्या खांबाची सावली ही किती लांबीची असेल. आता इथं लांबी त्याने आपल्याला x दिली आहे, xच आपल्याला काढायचं आहे. ओके, xची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला बघा तो प्रश्न सोडवायचा आहे. आता PQ आपल्याला ही बाजू दिसते आहे ना, PQ हा 4 मीटर उंचीचा खांब आहे आणि QR ही 6 मीटर लांबीची सावली आहे. म्हणजेच कोण PQR जो आहे तो कसा असणार आहे तर PQR हा 90 अंशाचा आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, सो त्या पद्धतीने आता आपण या ठिकाणी लिहूया PQR हा 90 अंश. त्याच पद्धतीने ABC हा सुद्धा कसा असणार आहे 90 अंशाचा असणार. त्यांनी ऑलरेडी आपल्याला अशा पद्धतीने खूण केलेली आहे अशी आहे ना, चिन्ह त्यांनी दाखवलेलं आहे. याचाच अर्थ दोन्ही त्रिकोण कसे असणार आहेत तर ते 90 अंशाचे असणार आहेत. हे आपल्याला त्रिकोणावरूनच दिसते. सो त्या पद्धतीने आपण आता ते लिहून घेऊयात. आता बघा आपण उत्तरामध्ये काय लिहिणार आहोत तर PQ हा म्हणजे हा PQ तर PQ हा 4 मीटर उंचीचा खांब असून QR ही त्याची 6 मीटर लांबीची सावली आहे ना. आणि त्यांनी आपल्याला त्रिकोणात म्हणजे आकृती दिलेला आहे की हा त्रिकोण कसा आहे तर तो 90 अंशाचा आहे. त्याच्यामुळे कोण PQR हा 90 अंशाचा आहे. आणि तसेच आता या त्रिकोणाच्या बाबतीत बघूया तर AB हा 8 मीटर उंचीचा खांब असून BC ही त्याची सावली आहे किंवा BC ऐवजी x लिहिला असं तरीसुद्धा चालेल. आता या ठिकाणी आपल्याला किंमत माहीत नसल्यामुळे आपण BC लिहू शकतो किंवा xसुद्धा लिहू शकतो. आणि यासुद्धा त्रिकोणामध्ये ABC हा त्रिकोण कसा आहे तर तो ABC हा कोण हा 90 अंशाचा आहे. ओके, आता पुढे आपण या ठिकाणी लिहू शकतो बघा दोन्ही खांबाच्या सावल्या एकाच वेळी पडलेल्या आहेत.
आता त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की या दोन्ही खांबावरती सावल्या ह्या एकाच वेळी पडलेल्या असल्यामुळे त्यांची ही बाजू, पहिल्या त्रिकोणाची ही बाजू आपल्याला मिळते आणि दुसऱ्या त्रिकोणाची ही बाजू मिळते। याचाच अर्थ असा आहे की एकाच वेळी सावली पडण्यामुळे हे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत, म्हणजेच काय तर हे दोन्ही त्रिकोण परस्परांना एकरूप आहेत हे आपल्याला यावरून समजते। सो आपण या ठिकाणी लिहू शकतो म्हणून कोन QPR, आता क्यूच का सुरुवातीला, कारण की या ठिकाणी आपल्याला क्यू दिसतोय बघा ना, सुरुवातीला तर क्यू आहे आणि या ठिकाणी आपण बी पासून, क्यू पासून सुरुवात करून या ठिकाणी बी पासून सुरुवात करूया। म्हणून कोन QPR एकरूप कोन हा BAC असणार आहे, हे आपली इक्वेशन नंबर 1 असेल। ओके, आता आपण त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC मध्ये आता पुढे काय लिहिता येईल ते आता आपण बघूया। तर आता बघा त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये आता कोण PQR हा एकरूप कोण ABC आहे, म्हणजे सुद्धा बघा कोण Q सेंटरला आहे, या ठिकाणी सेंटरला B आहे, म्हणजेच Q आणि B हे कसे आहेत, ते प्रत्येकी 90 अंशाचे असल्यामुळे ते कसे आहेत तर ते एकरूप कोण आहेत, यांचा प्रत्येकी कोण हा 90 अंशाचं आहे। या ठिकाणी असं आपण कारण लिहिलेलं आहे आणि म्हणून आपण असं लिहू शकतो की त्यांचा प्रत्येक कोण कसा आहे, म्हणजेच त्यांचा Q आणि पहिल्या त्रिकोणाचा कोण Q आणि दुसऱ्या त्रिकोणाचा कोण B हा 90 अंशाचा आहे आणि त्याच्यामुळे हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते एकरूप आहेत है ना। आणि त्याच्यामुळे आपण असं लिहू शकतो इक्वेशन 1 वरून की कोण PQR जो आहे तो एकरूप कोण कसा आहे तर तो म्हणजेच कोण QPR हा एकरूप कोण आहे BAC चा, हे आपण इक्वेशन 1 वरून लिहू शकतो। म्हणून कोण QPR एकरूप कोण हे BAC आहे, ठीक आहे, कारण 1 वरून। ओके, सो अशा पद्धतीने आपण हे लिहिलेलं आहे। आता हे दोन्ही त्रिकोण, आता त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC हे समरूप कसे येणार आहे तर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कोको कसोटीनुसार। आता कोको कसोटीनुसार बघा, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा PQR म्हणजे हा एक कोण आहे ना, त्या ठिकाणी सुद्धा ABC म्हणजे हा एक कोण आहे, ठीक आहे। आधी तुम्ही इक्वेशन 1 बघू शकता, इथं QPR एकरूप कोण आहे BAC है ना, म्हणजे आता या बाजूची सावली या ठिकाणी पडली आणि या बाजूची सावली या ठिकाणी पडलेली, म्हणजे ॲट अ टाइम दोन कोण आपल्याला मिळतात आणि ते एकरूप सुद्धा होतात आणि हा एक कोण आणि हा एक कोण दोन्ही कोण कसे आहेत तर ते एकरूप आहेत, म्हणजे त्या ठिकाणी समरूपतेची कोको कसोटी म्हणजेच कोण कोण ह्या कसोटी काय होते आपल्याला दिसते की या ठिकाणी समरूपतेची कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे होतात तर ते समरूप होतात, हे आपल्याला क्लिअरली दिसते। त्याच्यामुळे आपण हे असं म्हणू शकतो म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC, हे कशावर लिहिलं कारण समरूपतेच्या कोको कसोटीनुसार। बरोबर, हे दोन्ही त्रिकोण कसे आलेले आहेत तर ते समरूप आलेले आहेत। आता आपण त्यांच्या संगत बाजू सुद्धा घेऊ शकतो, ते समरूप आहेत म्हणजे त्यांची संगत बाजू सुद्धा आपण घेऊ शकतो। PQ छेद PQ आपल्याला दिसते, छेद काय असणार आहे PQ छेद AB असणार आहे, म्हणजे इथं आपण लिहूया PQ छेद AB बरोबर काय असणार आहे बघा, तर QR छेद काय असणार आहे बघा, या ठिकाणी QR छेद BC असणार आहे, QR छेद BC असं। आता याच्यामध्ये काय करायचे आपण, त्या जे किमती दिलेल्या आहेत ते किमती लिहूया। PQ आहे 4, AB आहे बघा तर तो 8 आहे, QR आहे 6 आणि BC जो आहे तो X आहे तो आपण आहे तसंच लिहूया। आता X बरोबर, आता या दोघांचा तिरकस गुणाकार आणि छेद 4, म्हणजेच बघा तर या ठिकाणी 6 गुणिले 8 छेद 4 येईल, बरोबर, म्हणजेच ही काय बघा या ठिकाणी तर 4 1 4 आणि 4 2 8, म्हणजे तिथं 6 आणि इथं 2 राहिले, म्हणजे 6 2 12, तर आणि त्यांचं एकक जे आहे ते मीटरमध्ये आहे, त्याच्यामुळे Xची किंमत किती आलेली आहे बघा तर 12 मीटर आलेली आहे, म्हणजेच मोठ्या खांबाची जी सावली पडते ती किती पडते बघा तर X बरोबर 12, म्हणजेच 12 मीटर पडते आहे, हे आपण हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे। अशा पद्धतीने आपला हा तिसरा क्वेश्चन जो आहे तो पूर्णपणे आपला सॉल्व करून झालेला आहे। याच्याबद्दल सुद्धा काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। ओके, सो चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया। आता चौथा प्रश्न बघा, त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, आता हे आपल्याला AP दिसते बघा, हे लंब आहे, AP लंब काय आहे BC, म्हणजे BC या बाजूला AP हा लंब आहे, BQ लंब AC, आपल्याला ही BQ हा एक लंब आहे बघा, BQ लंब AC। ओके, सो BPC आणि AQC, BPC हे एकाच लाईनला आहेत आणि AQC हे सुद्धा कसे आहेत एकाच लाईनमध्ये आहेत। तर त्रिकोण CPA, तर त्रिकोण CPA म्हणजे हा त्रिकोण समरूप त्रिकोण
सी क्यू बी. ओके, म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा त्रिकोण. तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत का ते आपल्याला दाखवायचं आहे. आणि जर ए पी बरोबर म्हणजे हा जो पहिला लंब आहे तो 7 आहे, बी क्यू म्हणजे दुसरा लंब तो 8 आहे, आणि बी सी ही जी अखंड बाजू दिसते आपल्याला पूर्ण बी सी, त्याच्यामध्ये बी पी सी तिन्ही पॉईंट येतात, बी सी हा 12 असेल तर ए सी काढा. तर आपल्याला ही जी मोठी बाजू दिसते त्रिकोणाची तिसरी बाजू ती आपल्याला काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. तर सुरुवातीला काय 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 त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते आपण अगोदर लिहून घेऊयात. तर आता बघा उत्तरामध्ये आपण आता लिहिणार आहोत त्रिकोण सी पी ए, म्हणजे इथे बघू शकतो तुम्ही त्रिकोण सी पी ए म्हणजे हा त्रिकोण बरोबर. या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला हा एक त्रिकोण आहे. आता सी पी ए सेंटरला पी आहे म्हणजे इथं बघा पी आपल्याला दिसतोय तो आहे 90 अंशाचा, व त्रिकोण सी क्यू बी व त्रिकोण सी क्यू बी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा त्रिकोण दिसतोय बघा, हा त्रिकोण सी क्यू बी सेंटरला क्यू आहे तो आहे 90 अंशाचा. तर हे दोन्ही त्रिकोण कशानुसार एकरूप असणार आहेत बघा, कारण का ते प्रत्येक कोण आहे त्यांचा जो कोण आहे तो कसा आहे प्रत्येकी 90 अंशाचा आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही त्रिकोण कसे असणार आहेत तर ते एकरूप असणार आहेत प्रत्येकी 90 अंश. हे एक त्यांचं कारण झालं. त्याच्यानंतर दुसरं आपण बघूया. त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये आपल्याला दिसते बघा इथं सुद्धा सी आहे आणि या ठिकाणी सुद्धा सी आहे. आकृतीसुद्धा बघायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी कोण सी आहे आणि या ठिकाणी सुद्धा कोण सी आहे, म्हणजे सी दिसतोय तो दोन्ही त्रिकोणामध्ये आपल्याला सामायिक दिसतोय. म्हणजेच याचा अर्थ आहे की कोण सी एकरूप कोण काय आहे तर तो सी आहे. कारण याचं लिहायचं आहे कारण सामायिक कोण याच्यामध्ये सी आहे. त्याच्यामुळे ते कोण झाला आणि या ठिकाणी सुद्धा एक कोण झालेला आहे. म्हणजेच दोन कोण आपल्याला दिसतंय. याचाच अर्थ आपण जास्त विचार न करता आपल्याला सरळ कळते की दोन कोण एकरूप आलेले आहे त्रिकोणामध्ये. म्हणजेच हे जे दोन्ही त्रिकोण हे समरूपतेची कोको कसोटीनुसार कसे आहेत तर ते समरूप आहेत. आणि म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी आहेत. ठीक आहे, कारण आपण आत्ताच बघितलं आहेत दोन्ही त्रिकोणाचे कोको म्हणजेच कोण कोण हे सारखे आपल्याला दिसतात. म्हणजेच दोन्ही कोण आपल्याला दिसतात या ठिकाणी 90 अंशाचा आहे, त्याच्यामध्ये सामायिक कोणसुद्धा आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत समरूपतेच्या कोको कसोटीनुसार समरूप आहेत. समरूपतेची कोको कसोटी या ठिकाणी आपल्याला ते कारण लिहायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं की दोन्ही समरूप आता आपल्याला मिळालेले आहेत. आता ते समरूप आहेत त्याचा त्यांच्या बाजूसुद्धा कशा असणार आहेत तर समरूप एकदा जर ते त्रिकोण झाले तर आपल्याला माहिती आहे की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूसुद्धा कशा असतात तर ते प्रमाणात असतात. त्यावरून आपण आता लिहू शकतो की ए पी छेद बी क्यू बरोबर ए सी छेद बी सी. या ठिकाणी बघा ए पी छेद बी क्यू म्हणजे कुठे बघा का ए पी छेद बी क्यू. ओके, आणि ए सी छेद बी सी दोन्ही त्रिकोणाच्या आपण आता बाजू घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये कारण काय लिहू शकतो आपण तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात. आता त्यांच्या ज्या काही किमती दिलेल्या आहेत ते आपण आता लिहूया. ए पी आपल्याला किती दिलेला आहे तो आहे 7, बी क्यू आहे 8. त्याच्यानंतर ए सी आपल्याला दिलेला नाही, आपण ए सी आहे तसंच ठेवूया. आणि बी सी आपल्याला त्याने दिलेला आहे 12. म्हणजेच आता आपल्याला ए सीची किंमत काढायची आहे. ए सी बरोबर आता बघा 7 गुणिले 12 आणि छेद 8 होईल. सो या ठिकाणी 7 गुणिले 12 छेद काय होणार आहे बघा 8 होणार आहे. आता हे यांचं आपण काय करू शकतो भाग आणू शकतो बघा. आता 4 1 4 4 2 8 आणि 4 3 12 म्हणजे 7 3 21 छेद 2 21 छेद 2. आता ह्यांचा भागसुद्धा आपण घालू शकतो बघा. बेन 10 20. ओके, बेन 10 20 म्हणजे 10.20 म्हणजे एकावर शून्य घेतला आणि बे 5 10 म्हणजेच 10.5 हे त्याचं उत्तर आहे. ए सीची किंमत किती आलेली आहे बघा तर ती आहे 10.5. सो अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व केलेला आहे. सो नेक्स्ट 5वा क्वेश्चन काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 5वा प्रश्न बघा. आकृतीत समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये आता हा चौकोन हा समलंब आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बाजू पी क्यू लंब बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर. पी क्यू आणि एस आर कसे आहेत तर समांतर आहेत. ए आर बरोबर 5 ए पी. ए आर आता आपल्याला या ठिकाणी दिसते बघा हे जे ए आर आहे म्हणजे ही बाजू ए आर बरोबर 5 ए पी. ठीक आहे, म्हणजे ही ए आर ही जी बाजू आहे ओके ती किंवा ए पीची 5 पटी ए आरची आहे असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर ए एस बरोबर 5 ए क्यू आणि हे जे आपल्याला ए एस दिसते ही ए एस ही सुद्धा 5 पट बाजू आहे कोणाच्या तर
AQच्या. ओके, सो तर सिद्ध करा की SR म्हणजे ही बाजू SR बरोबर 5PQ. आता ही जी PQ ही बाजू ही 5 पट आहे कोणाच्या, तर SRच्या. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता त्यांनी सांगितलं आहे की हा त्रिकोण कसा आहे, तर तो समलंब आहे. आणि ज्या काही त्यांनी आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत ते सुद्धा आपण आता लिहून घेऊयात. आता बघा, सुरुवातीला आपण लिहूया. तर AR बरोबर 5AP हे त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि AS बरोबर 5AQ. आता हे आपण नेक्स्ट सॉल्व कसं करू शकतो बघा. तर AR आपण आहे तसंच ठेवूया. AR छेद AP या साईडला आहे ते आपण या साईडला आणूया. ठीक आहे, म्हणजेच AR छेद AP केला. तर या साईडला काय राहिलं बघा, तर फक्त 5 राहिला. 5/1 म्हणजेच 5. आता हे गुणोत्तर आहे त्याच्यामुळे या साईडला सुद्धा गुणोत्तर करण्यासाठी आपण छेद 1 या ठिकाणी लिहिलेलं आहे. 5/1 म्हणजेच 5. आता या ठिकाणी सुद्धा आपण लिहूया AS. AQ आहे ते आपण या साईडला आणूया. गुणिले आहेत 5ला, या साईडला आले किती भागिले होईल, म्हणजेच AS छेद AQ. या ठिकाणी सुद्धा काय होईल, 5/1 राहील. म्हणजेच काय, तर 5/1 म्हणजेच 1 आहे. ओके, आता बघा याची जी उजवी बाजू आहे आणि याची सुद्धा उजवी बाजू ती कशी आहे, तर सारखीच आहे. याचाच अर्थ यांची जी डावी बाजू आहे ती सुद्धा कशी असणार आहे, तर ती सारखीच असणार आहे. म्हणजेच AR छेद AP बरोबर काय असणार आहे, AS छेद AQ असणार आहे. ओके, हे असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर याला हे काय दोन्हींना आपण इक्वेशन 1 लिहिलं आणि हे कशावरून लिहिलं, तर इक्वेशन 1 वरून. हे असं आपण इथं या ठिकाणी कारण देऊ शकतो. कारण द्यायचं आहे 1 वरून. ठीक आहे, आणि हे जे आहे ते इक्वेशन असणार आहे आपलं 2. ठीक आहे, तर AR छेद AP बरोबर AS छेद AQ आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, आता 2 त्रिकोण घेऊयात. त्रिकोण ASR या ठिकाणी बघा, त्रिकोण ASR म्हणजे आपल्याला हा त्रिकोण दिसतो आणि दुसरा त्रिकोण आहे बघा त्रिकोण APQ. त्रिकोण AP आणि Q म्हणजे हा वरचा त्रिकोण. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय, तर हे 2 त्रिकोण म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण, हे 2 कोण कसे आहेत, तर ते परस्परांचे विरुद्ध कोण आहेत, है ना. सो आपण या ठिकाणी असं लिहू शकतो बघा, त्रिकोण ASR व त्रिकोण AQP मध्ये आता त्या 2 त्रिकोणामध्ये आपल्याला बाजूसुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे इथं बघा, जसं आपण यांचं गुणोत्तर काढलं तसं याचं सुद्धा काढू शकतो. म्हणजेच कसं लिहू शकतो, तर AR छेद AP लिहू शकतो आणि याचं कसं लिहू शकतो, तर आपण SR छेद काय करू शकतो, SR छेद QP लिहू शकतो. SR छेद QP लिहू शकतो. सो आपण इथं असं गुणोत्तर लिहिणार आहोत बघा. म्हणून AR छेद AP बरोबर काय असणार आहे बघा, AS छेद AQ असणार आहे. बघा या ठिकाणी AR छेद इथं बघा AR छेद AP असणार आहे आणि दुसरीकडे AS छेद असणार आहे AQ असणार आहे. ओके, आता हे लिहू शकतो आपण. कारण काय आहे, तर कारण ते आपण हे कशावरून लिहिलं, तर इक्वेशन 2 वरून लिहिलं. सुद्धा बघा इथं सुद्धा सेम आहे आणि इथं सुद्धा सेम आहे. हे आपण लिहिलं इक्वेशन 2 वरून. बरोबर, हे 2 कंडिशन आता दोन्ही कसे आलेले आहेत, तर सेम आलेले आहेत. तसेच कोण SAR एकरूप कोण QAP आहेत. म्हणजे तर इथं बघा सेंटरला A आहे आणि सेंटरला A आहे, है ना. इथं बघा आपण आकृतीमध्ये बघू शकता SAR कुठे आहे बघा, SAR आणि दुसरा आहे बघा QAR. या दोन्हींचा A हा कोण आपल्याला दिसतोय. ठीक आहे, तर ते कसे आहेत बघा, या दोन्ही कोण कसे आहेत, तर ते एकरूप आहेत. कारण ते कसे आहेत, कारण आपल्याला लिहायचं आहे ते विरुद्ध कोण आहेत. म्हणून ते कसे आहेत, तर ते 2 कोण जे आहेत ते एकरूप आहेत. आणि म्हणून आपण असं लिहू शकतो. तर बघा हे विरुद्ध कोण त्यांचे एकरूप आलेले आहेत. त्याच्यानंतर तर बघा त्रिकोण ASR समरूप त्रिकोण AQP कशावरून बघा, कारण आता इथं बघा हे समरूप कसे आलेले आहेत बघा, तर ASR आणि दुसरा त्रिकोण आहे AQP. तर यांच्या ज्या बाजू दिसत बघा, बाजू कोण बाजू आणि त्या त्रिकोणचं सुद्धा बाजू कोण बाजू हे कसे आलेले आहेत, हे समरूप आहेत, है ना. त्यानुसार कोणती या ठिकाणी कसोटी आपल्याला मिळते, कोणत्या कसोटीनुसार हे समरूप आहेत, तर बघा बाजू कोण बाजू आणि इथं सुद्धा यांचं या त्रिकोणाचे बाजू कोण बाजू म्हणजेच बा को बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, तर ते समरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपण इथं कारण लिहायचं आहे, कारण समरूपतेची बाकोबा कसोटी. समरूपतेची बाकोबा
कसोटी, त्यानुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आले आहेत तर ते समरूप आलेले आहेत. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूसुद्धा प्रमाणात असतात, त्यानुसार आपण या ठिकाणी लिहू शकतो बघा AR छेद AP बरोबर काय असणार आहे SR छेद QP, कारण तुम्ही लिहू शकता कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात असतात. आता AR छेद AP तर आपण लिहू शकतो बघा, तर त्याची किंमत आहे 5/1 आहे. ओके, आणि SR छेद QP जे आहे ते सुद्धा आपण आहे तसंच लिहूया. आता ह्याला जर आपण तिरकस गुणाकार केला QP गुणिले 5 तर किती असणार आहे तर ते 5 QP असणार आहे, आणि बरोबर SR गुणिले 1 म्हणजेच SR असणार आहे. म्हणजे बघा SR बरोबर 5 QP हे आपलं साध्य झालेलं आहे, आणि म्हणून SR बरोबर 5 QP, आणि हेच त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं होतं. तर बघा SR बरोबर 5 PQ हे आपलं या ठिकाणी साध्य झालेलं आहे. याच्याबद्दल सुद्धा काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. सो अशा पद्धतीने आपला हा 5वा प्रश्न जो आहे तो सुद्धा सॉल्व करून झालेला आहे. आता 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 6वा प्रश्न बघूयात काय आहे ते. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC. आता ही बाजू AB ही समांतर बाजू DC आहे आपल्याला दिसते. कर्ण AC आपला हा कर्ण AC दिसतोय. कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात. AB बरोबर 20, AB ची किंमत या ठिकाणी बघा ती आहे 20. त्यानंतर DC बरोबर आहे 6. OB आहे किती आहे बघा OB आपल्याला दिसते बघा हा हे अंतर OB ते आहे 15. तर OD काढा, तर आपल्याला हे अंतर जे आहे ते काढायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की हा जो चौकोन आहे तो कसा आहे तर तो समलंब चौकोन आहे. सो त्यांनी जे काही दिलेलं आहे अगोदर ते आपण अगोदर लिहून घेऊया. तर बघा समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC आहे, त्यांनी आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे, आणि कर्ण AC व कर्ण BD हे काय आहे तर त्या चौकोनाच्या छेदिका आहेत. बरोबर, मग आता समलंब चौकोनाच्या या छेदिका आहेत आणि ते बाजू ज्या आहेत त्या दोन्ही बाजू परस्परांना कशा आहेत तर त्या समांतर आहेत. मग त्याच्यामुळे बघा आपल्याला कोणते कोणते कोन मिळतात आणि ते कोणते कोन एकरूप आहेत ते आता आपण बघूया. तर पहिला कोन आहे बघा BDC, म्हणजे तो बघू शकतो मी BD आणि C हा एक कोन झाला. ठीक आहे, या ठिकाणी मी पॉइंट करते BDC हा एक कोन झाला. दुसरा कोन आहे बघा DBA, DB आणि A म्हणजे हा कोन. आता बघा हे दोन्ही कोन आता आपण बघितलेले आहेत आणि हे एकाच रेषेवरचे दोन कोन आहेत, परंतु ते कसे आहेत बघा एक या साईडला आणि या साईडला, म्हणजेच त्याला कसे म्हणतो आपण तर त्याला वितक्रम कोन म्हणतात. बरोबर, एकाच रेषेच्या पण विरुद्ध बाजूला या साईडला आहे आणि दुसरा या साईडला आहे, एकाच लाईनीवरचे विरुद्ध साईडला आहेत कोन, याचाच अर्थ ते परस्परांचे कसे आहेत तर ते वितक्रम कोन आहेत. अजून आपल्याला दिसत का बघूया तर आहेत. अजून आहे तो ACD आहे बघा, ACD म्हणजे एक हा एक कोन झाला आणि दुसरा कोन आहे CAB, CA आणि B, CAB म्हणजे हा एक कोन. तसंच सेम एकाच रेषेवरती विरुद्ध बाजूला दोन कोन आपल्याला दिसतात, याचाच हे दोन्ही कोन कसे आहेत तर ते परस्परांचे वितक्रम कोन आहेत असे आपण म्हणू शकतो. तर बघा तसे आपण ते कोन लिहूया. कोन BDC एकरूप कोन एकरूप कोन DBA आणि कोन ACD एकरूप कोन CAB, कारण हे कसे आहेत तर ते परस्परांचे वितक्रम कोन आहेत असं या ठिकाणी आपण कारण लिहायचं आहे. हे कसे वितक्रम कोन आहेत हे आपण आत्ताच आकृतीमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की कोन ODC, आता इथं बघा कोन ODC म्हणजे आपला हा जो पहिला त्यांनी दिलेला आहे तो कोन, म्हणजेच आपण म्हणू शकतो की कोन ODC एकरूप कोन OBA आहे, एकरूप कोन OBA आहे, कारण का ते दोन वितक्रम कोन आहेत याचाच अर्थ हे दोन कोन सुद्धा काय होऊ शकतात तर ते एकरूप होऊ शकतात. आणि तसंच OCD, इथं बघा OCD म्हणजे हा कोन आणि दुसरा आहे कोन कोन OAB, इथं बघा कोन OAB हे सुद्धा काय होईल तर ते एकरूप होणार आहेत, कारण ते तेच कोण आहेत परंतु त्यांचे नावे कसे आहेत तर ते भिन्न नावे आहेत. ठीक आहे, कोण तर तेच आहेत परंतु त्यांची नावे भिन्न आहेत, त्याच्यामुळे हे सुद्धा काय असणार आहे तर ते एकरूप असणार आहेत. म्हणजेच आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, म्हणजेच आता ही स्टेप व्यवस्थित बघा, कारण का इथं जे आपण ऑलरेडी दाखवलं परंतु इथं सुद्धा पण त्यांची वेगळी नावं आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे किंवा हे जे आपण लिहिणार आहे ते व्यवस्थित फक्त द्या. कोन व्यवस्थित लक्ष ठेवा. ODC एकरूप कोन असणार आहे कोन OBA, आपण आताच आकृतीमध्ये बघितलेला आहे, व कोन OCD एकरूप कोन काय असणार आहे बघा तर कोन OAB असणार आहे, है ना. तर इथं बघा याच्यावरूनच हे लिहायचं आहे. इथं ODC इथं फक्त OCD केला आहे, जागा बदलल्या आहेत, आणि इथं OBA आहे इथं फक्त OAB आपण केलं, फक्त जागा चेंज केलेल्या आहेत. आता हे काय आहेत याचं कारणसुद्धा आपण देऊ शकतो. कारण आहेत की तेच कोन परंतु नावे भिन्न, हे कारण लिहिलं नाही लिहिलं तरीसुद्धा चालेल.
तेच कोण परंतु भिन्न नावे. आणि हे आपलं इक्वेशन 1 असणार आहे. बरोबर. मग आता हे कसं आपण एकरूप दाखवलेलं आहे कारण का वरती ते वितक्रम कोण असल्यामुळे त्यांची नावं फक्त बदललेली आहेत. या कोणांची त्यांची ही सुद्धा कोणी कशी असणार आहे तर ते सेम असणार आहे म्हणजेच ते वितक्रम कोण असणार आहेत. आता बघा या ठिकाणी म्हणजेच ते एकरूप असणार आहे थोडक्यात. म्हणजे आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघूया. त्रिकोण ODC व त्रिकोण OBA मध्ये. आता या दोन त्रिकोणामध्ये बघा कोण ODC एकरूप कोण OBA असणार आहे. ठीक आहे. आणि कोण OCD एकरूप कोण OAB असणार आहे. आता इथं आपण बघू शकतो. आता आपण कोणते कोणते कोण म्हणले बघा तर कोण ODC म्हणजे हा कोण आणि दुसरं कोण आहे कोण OBA. आता हे सुद्धा कसे आहेत परस्परांचे एकरूप आहे. आपण मागाशीच बघितलेलं आहे म्हणजेच इक्वेशन 1 मध्ये. आणि कोण OCD या ठिकाणी बघा OCD म्हणजे पुन्हा हाच कोण आणि दुसरं कोण आहे कोण OAB म्हणजे आपण फक्त त्याची जागा बदलली. हे सुद्धा कसे असणार आहे तर ते एकरूप असणार आहेत कारण आपल्याला याचे कारण 1 वरून. सो या ठिकाणी तुम्ही लिहू शकता या दोन त्रिकोणामध्ये कोण ODC एकरूप कोण OBA. ठीक आहे. आणि कोण OCD मध्ये बघा जागा फक्त बदलायच्या आहेत. एकरूप कोण कोण असणार आहे बघा तर OAB असणार आहे. कारण लिहायचं आहे कारण 1 वरून. बघा ही स्टेप आणि ही स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा की त्यामध्ये तुमची गफलत होण्याची शक्यता आहे. मिस्टेक याच्यामध्ये करू नका. आता बघा मग त्याच्यामुळे आता हे दोन्हीही कोण म्हणजेच कोण त्रिकोण ODC आणि कोण OBA हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील बघा तर ते कोको कसोटीनुसार एकरूप असतील. म्हणजे बघा हा कोण आणि हा कोण परत हे कोण आणि हे कोण है ना. दोन्ही त्रिकोणाचे 2 कोण आपल्याला प्रत्येकी दिसतात. हे कोण मग त्याच्यामुळे हे दोन्ही कोण म्हणजेच कोको कसोटीनुसार आपल्याला कसे दिसतात तर ते समरूप आहेत असे आपल्याला दिसते. म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे म्हणून त्रिकोण ODC समरूप त्रिकोण OBA. कारण काय लिहायचं आहे समरूपतेची कोको कसोटीनुसार ते समरूप आहेत. समरूपतेची कोको कसोटी. आता हे जे त्याचं कारण आहे ते कारण तुम्हाला लिहावं लागेल कारण का कळायला पाहिजे की कोणत्या कसोटीनुसार ते एकरूप आहेत ते. आणि आता हे दोन्ही त्रिकोण समरूप आलेले आहेत. याचाच अर्थ आहे की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूसुद्धा कशा असतात तर ते प्रमाणात असतात. त्यामुळे त्याच्या आता आपण संगत बाजू लिहिणार आहोत. पहिल्या त्रिकोणाचे आहे DC/BA आहे. हे तुम्ही लागलंच ह्याच्यामध्ये बघू शकता आकृतीमध्ये. आणि दुसऱ्या त्रिकोणाचं आहे OD/ काय असणार आहे OB असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो किंमत भरायची. DCची किंमत आहे 6. ठीक आहे. BA आहे 20. OD आहे तसंच लिहायचं आपल्याला त्याची किंमत काढायची आहे. आणि OB जो त्यांनी दिलेला आहे तो आहे 15. आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. OD गुणिले 20 करूया म्हणजेच OD लिहूया या ठिकाणी. OD 6 गुणिले 15 करायचा आहे आणि छेद काय असणार आहे 20 असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी छेद 20 लिहिला. ओके. आता या ठिकाणी 5चा भाग घालू शकतो. 5 × 15 आणि 5 × 20 म्हणजे 6 गुणिले 3/4. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा 6 × 18 18/4 म्हणजेच काय बघा तर या ठिकाणी भाग जाईल 4 × 16 4 पॉईंट 4 × 16 या ठिकाणी राहिले 2 घेतले 0 4 × 5 20. ओके. सो या ठिकाणी 4.5 ODची किंमत आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी शेवटी लिहू शकतो OD बरोबर किती तर 4.5 आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता. याच्याबद्दल सुद्धा काही डाऊट असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा. ठीक आहे. आता पुढचा 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 7वा प्रश्न बघा. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे. रेषा DE ही किरण AB ला T या बिंदूमध्ये छेदते. तर DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE दाखवा. आता त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की हा ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वरती या ठिकाणी बघताय बाजू BC वर E हा एक बिंदू आहे. रेषा DE आता DE कुठे आहे बघा तर या ठिकाणी आपल्याला दिसते बघा. रेषा DE ही किरण AB ला T या बिंदूमध्ये छेदते. म्हणजे ही बाजू अशीच पुढे जर आपण वाढवली तर त्याला ED ही बाजू T बिंदूमध्ये छेदते असं त्यांनी सांगितलं आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE दाखवायचं आहे. ठीक आहे.
सो अशा पद्धतीने आपला हा क्वेश्चन आहे तो सॉल्व करायचा आहे। तर बघा त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की चौकोन ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे। आता हा आपल्याला ABCD हा चौकोन दिसतोय आणि समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे कसे असतात तर ते एकरूप असतात। म्हणजेच कोन A आणि C हे कसे आहेत असणार आहे तर ते एकरूप असणार आहे। त्याच्यामुळे इथं आपण लिहू शकतो कोन A एकरूप कोन C। कारण का? कारण ते सम्मुख कोन आहेत आणि सम्मुख कोन कसे असतात तर ते एकरूप असतात। ठीक आहे, आपण काढलेलं आणि ह्याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूयात। त्याच्यानंतर कोन A एकरूप कोन, आता इथं बघा हा एक कोन आहे ना आणि हा एक कोन एकरूप कोन TB आणि E, TBE। आता याच्याकडून बघू शकता हा एक कोन, यात या चौकोनाचा हा कोन आणि यात हा एक कोन पूर्ण म्हणजेच TBE। तर हे सुद्धा कसे असणार आहेत एकरूप असणार आहे। कारण का? तर बघा ह्या एकाच लाईनीवरती हे दोन कोन आहेत म्हणजेच ते दोन कोन कसे आहेत तर ते परस्परांचे संगत कोन आहेत आणि त्याच्यामुळे इथं आपण लिहू शकतो तसेच कोन A एकरूप कोन काय असणार आहे एकरूप कोन TBE। कारण आपण आताच बघितलेलं आहे कारण ते संगत कोन आहेत। संगत कोन म्हणजेच ते एकाच लाईनवरती असतात कारण ते संगत कोन आहेत म्हणून। ठीक आहे, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोन DCA म्हणजे बघा कोन DCA एकरूप कोन TBA। DCA म्हणजे बघा आपण आता हे तर एकरूपच आहेत ना, हे दोन्ही कोन ऑलरेडी सेम आहेत म्हणजे ते एकदाच लिहायचं किंवा कोन A इथं सुद्धा कोन A आहे इथं सुद्धा कोन A आहे। आता आपण ही बाजू बघायचा, इथं आपण TBA लिहिलं, इथं फक्त C आहे याचाच अर्थ इथं फक्त C न लिहिता आपण आता इथं काय लिहिणार आहे तर इथं आपण DCE लिहिणार आहोत। आता हा पूर्ण कोणाचं नाव लिहायचं आहे, कोन C म्हणजेच कोण तर तो कोन DCE असतो। मग त्याच्यामुळे आपण लिहू शकतो म्हणून कोन DCE, DCE म्हणजेच हा C बरं का, DCE एकरूप कोन कोण असणार आहे TBE। ओके, हे इक्वेशन आपलं 2 असणार आहे। कारण लिहायचं आहे कारण 1 व 2 वरून। ठीक आहे, हे झालं आपलं DCE आणि TB हे एकरूप दाखवलेलं। आता आपण दुसरं त्रिकोण बघू, कोणते दोन त्रिकोण तर त्रिकोण DEC म्हणजे हेच जे कोण आहेत तेच त्रिकोण। आता बघूया त्रिकोण DCE व त्रिकोण TEB मध्ये आता या दोन त्रिकोणामध्ये तुम्ही बघू शकता की आता हे दोन त्रिकोण म्हणजे हे जे आपण आता बघितलेलं आहे तेच DCE कोणता बघा हा DCE म्हणजे हा त्रिकोण आणि दुसरा आहे TBE म्हणजे हा एक त्रिकोण आहे ना, हे दोन कोण। आता याच्यामध्ये बघा तर DCE म्हणजे हा कोण आणि दुसरा आहे TBE म्हणजे हा कोण आहे ना। तर हे दोन कसे आपल्याला दिसत, हे ऑलरेडी कसे आहेत रे तर ते एकरूप आहेत। कारण कसे का तर कारण इक्वेशन 3 वरून। आता हे जे आहेत ह्याला जे दिसते आपण ह्याला काय म्हणायचं इक्वेशन 3 म्हणायचं आहे। ठीक आहे, ऑलरेडी दिसते की DCE आणि TB हे कसे आहेत परस्परांना एकरूप आहेत। त्याच्यामुळे आपण इथं लिहू शकतो कोन DCE एकरूप कोन TBE आहे। कारण लिहायचं आहे इक्वेशन 3 वरून। बघा समजत नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ चेक करा, हा थोडंसं समजण्यास थोडंसं अवघड आहे, फक्त कळत नाही का आपण रेफरन्स कुठून घेतलाय ते। त्याच्यानंतर बघा कोन DEC पुन्हा असणार आहे एकरूप कोन TB। कारण इथं बघा DCE आणि TB आहे आणि आपल्याला दुसरं कोण घ्यायचं आहे बघा कोन D हे आता आपण आकृतीमध्ये बघूयात कोन DEC एकरूप कोन TEB आहे का तर आपण आता बघूया आकृतीमध्ये याचं कारण सुद्धा आपण बघूया। DEC कुठं आहे अगोदर बघूया बघा, DEC म्हणजे हा कोन आहे आणि दुसरा आहे TEB म्हणजे हा कोन। आता इथं बघू शकता तुम्ही हे कसे आहेत परस्परांना विरुद्ध आहेत, त्याचा अर्थ हे दोन कोन कसे झाले तर विरुद्ध कोन झाले। त्याच्यामुळे याचं कारण आहे, कारण काय आहे तर विरुद्ध कोन। ठीक आहे, काय परस्परांचे विरुद्ध कोन आहेत। आता इथं बघू शकता तुम्ही आता इथं दोन जे त्रिकोण आहेत म्हणजेच त्रिकोण DEC आणि TBE हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप येणार आहे तर ते म्हणजे समरूप येणार आहे तर ते कोको कसोटीनुसार। आता कोणती कोको कसोटी तर इथं बघू शकताय। आता हे दोन कोन झालेले आहेत विरुद्ध कोन म्हणजेच विरुद्ध कोन एकरूप झाले। त्याच्यानंतर काय झाले ते संगत कोन आहेत आणि आपल्याला सम्मुख कोन सुद्धा मिळालेले आहेत। या ठिकाणी बघा सम्मुख कोन सुद्धा आहे, ते सम्मुख कोन झाले तर हे झाले बरं का।
हे झाले क्वेश्चन 1 आणि 2 वरून इथं आपल्याला 2 समूह कोण मिळालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला हे 2 विरुद्ध कोण मिळालेले आहेत. म्हणजेच 2 ठिकाणी आपल्याला 2 कोण मिळालेले आहेत. याचाच अर्थ आपल्याला याच्यामध्ये बाजू दिसत नाही आहेत. याचाच अर्थ असा झाला की समरूपतेची कोको कसोटीनुसार दोन्हीही ते त्रिकोण आहेत ते कसे आहेत तर ते समरूप आहेत. त्याच्यामुळे इथं आपण लिहू शकतो म्हणून त्रिकोण DEC समरूप त्रिकोण काय असणार आहे TEB असणार आहे. याचं कारण सुद्धा लिहायचं आहे. कारण समरूपतेची कोको कसोटी कसोटीनुसार ते दोन्हीही त्रिकोण एक समरूप आहेत. ओके, मग आता समरूप आहेत दोन्ही त्रिकोण याचा अर्थ त्यांच्या त्रिकोणाच्या संगत बाजू सुद्धा प्रमाणात असतात. मग त्यानुसार त्यांच्या बाजू कोणत्या येतील बघा. बाजू तर तुम्हाला माहीतच आहे DE छेद येणार आहे TE येणार आहे. म्हणजे हे पहिल्या त्रिकोणाची बाजू छेद दुसऱ्या त्रिकोणाची बाजू घ्यायची आहे. पुन्हा ही पहिल्या त्रिकोणाची बाजू छेद दुसऱ्या त्रिकोणाची बाजू. मग आता त्यांच्या ज्या काही किमती आहेत किमती लिहायचीच नाहीत. आपल्याला फक्त त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे इथं TE गुणिले CE येईल आणि BE गुणिले DE येईल. सो इथं पहिल्यांदा लिहूया DE गुणिले BE त्यांचा गुणाकार करायचा तिरकस गुणाकार DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE TE. ओके, बघू शकता तुम्ही आपल्याला जे त्यांनी साध्य विचारलेलं होतं ते आपल्याकडून साध्य झालेलं आहे. त्यांनी हेच विचारलेलं होतं. ओके, ही DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE दाखवा. अशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व करून झालेलं आहे. ओके, ठीक आहे. आता याच्यातलाच 8वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. 8वा प्रश्न बघूयात. आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात. आता बघा AC आणि BD हे जे 2 रेख आहेत ना त्या छेदिका सुद्धा असतात. 2 रेख आहेत ते परस्परांना P या बिंदूमध्ये छेदतात आणि AP छेद CP बरोबर BP छेद DP. तर सिद्ध करा की त्रिकोण ABP आता या ठिकाणी बघा त्रिकोण ABP म्हणजे हा झाला एक आणि दुसरा आहे त्रिकोण CDP म्हणजे हे. तर हे दोन्हीही त्रिकोण समरूप आहेत का हे आपल्याला दाखवायचं आहे. तर सोपा आहे बघा हा प्रश्न. त्यांनी आता सुरुवातीला जे 2 त्रिकोण दिलेले आहेत ते त्रिकोण लिहूया आपण. त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये आता हे 2 कोण त्यांनी ऑलरेडी सांगितलेले आहेत की समरूप आहेत का नाही हे सिद्ध करायचे आहे ना. आता त्या दोघांची 2 काय आहेत बघा. आता इथं बघा हे आपण ऑलरेडी आहेत असं गृहीत धरलेलं आहे कारण का त्यांनी आपल्याला ऑलरेडी काय दिलं आहे बघा इथं गुणोत्तर दिलेलं आहे. त्याच्यावरून आपण इथं लिहू शकतो की ते दोन्ही कसे आहेत रे तर ते समरूप आहेत. मग त्यांचे गुणोत्तर सुद्धा लिहू शकतो. हे काय त्यांनी जे दिले ते लिहूया आपण. AP छेद CP बरोबर BP छेद DP. आता हे काय झालं त्यांच्या बाजू प्रमाणात आलेल्या आहेत. काय आहे समरूप त्रिकोणाच्या बाजू ह्या समरूप त्रिकोणांच्या ज्या बाजूच्या संगत प्रमाणामध्ये असतात हे आपल्याला माहिती आहे. हे त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे बाजू त्यांची एकरूप आहे हे आपल्याला माहीत आहे. आता या ठिकाणी बघूया कोण APB. तिथं बघा कोण APB म्हणजे हा एक कोण आहे. या ठिकाणी लिहूया कोण APB बरोबर कोण CPD म्हणजे हा एक कोण आहे ना. आता हा जो कोण आपल्याला दिसतोय तर ते कसे आहेत परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. त्याचे कारण तुम्ही लिहू शकता विरुद्ध कोण बरोबर त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत आणि कोण सुद्धा एकरूप आहे ना. कोण सुद्धा कसं आहेत बघा या ठिकाणी एकरूपचं माझं चिन्ह द्यायचं राहिलं. एकरूप आहेत याचाच अर्थ बाजू कोण बाजू याच्यामध्ये बाकोबा कसोटी आपल्याला दिसते. म्हणजेच त्याचे दोन्हीही त्रिकोण आहेत ते दोन्हीही त्रिकोण आपल्याला बाकोबा कसोटीनुसार कसे दिसतात तर ते समरूप दिसतात समरूप आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी कारण लिहायचं आहे समरूपतेची बाकोबा कसोटी. त्यानुसार ते दोन्हीही त्रिकोण समरूप आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न आपला सॉल्व झालेला आहे. आता शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. तर बघा आकृतीत त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की कोण BAC बरोबर कोण ADC. तर सिद्ध करा CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. हेही
सोपंच आहे. तर बघा त्याने जे काही दोन त्रिकोण दिलेले आहेत ते आता आपण बघूया. पहिल्यांदा कोणते दोन त्रिकोण घेऊया. पहिला त्रिकोण घ्यायचा आहे त्रिकोण CDA. तर बघू शकता तुम्ही कोण इकडून घेऊया CDA म्हणजे हा एक त्रिकोण आणि दुसरा आहे त्रिकोण CAB म्हणजे हा मोठा त्रिकोण. हा आतला आणि हा बाहेरचा पूर्ण. त्याच्यामुळे या दोन्ही त्रिकोणामध्ये आता आपण घेऊया त्रिकोण CDA व त्रिकोण CAB मध्ये. ओके, आता या दोन्ही त्रिकोणामध्ये बघा कोण ADC म्हणजे हा कोण आणि दुसरा कोण आहे कोण BAC म्हणजे हा आणि हा कोण. ते कसे आहेत कोण परस्परांना एकरूप आहेत. ठीक आहे, हे त्यांनी आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता कोण ADC एकरूप कोण आहे BAC हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आता या दोन्ही त्रिकोणामध्ये इथं तुम्ही बघू शकताय इथं सुद्धा C आणि इथं सुद्धा C आहे. याचा अर्थ कोण C जो आहे तो कॉमन आहे म्हणजेच तो सामायिक कोण आहे. तर इथं आपण लिहू शकतो कोण C एकरूप कोण C. कारण लिहायचं आहे कारण तो सामायिक कोण आहे आणि सामायिक कोण हा एकरूप असतो. सामायिक कोण बरोबर. आता बाजू कोण आलेला आहे बघा या ठिकाणी आणि हा सुद्धा एक कोण आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोण आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोण म्हणजे दोन कोण मिळतात. म्हणजेच आपल्याला कळते की हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार कसे आहेत रे तर ते समरूप आहेत. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो त्रिकोण CDA समरूप त्रिकोण CAB कारण समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेच्या कोको कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण एकरूप आलेले समरूप आलेले आहेत. आता समरूप आहेत म्हणजे त्यांच्या बाजूसुद्धा संगत प्रमाणात असतात. त्याच्यामुळे आता त्यांची बाजू लिहूया आपण CA/CB बरोबर CD/CA असणार आहे. ठीक आहे, मग आता हे आपण काय करूया तर तिरकस गुणाकार करूया. CA गुणिले CA करणार आहोत. CA गुणिले CA तिरकस गुणाकार करायचा आहे आणि CD गुणिले CB. आता बघा CA गुणिले CA म्हणजेच CA डबल आहे म्हणून CAचा वर्ग केला आणि CB गुणिले CD. पहिल्यांदा हे फक्त दुसऱ्यांदा होतं ते फक्त पहिल्यांदा लिहिलं. ठीक आहे, सो CA वर्ग बरोबर CB गुणिले CD हे आपल्याला साध्य झालेलं आहे. ओके, आणि आपल्याला हेच साध्य करायचं होतं. ठीक आहे, कुठं गेला प्रश्न हा या ठिकाणी. ठीक आहे, CA वर्ग बरोबर CB गुणिले CD दाखवा. सो बघा विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आपल्याला हा सराव संच जो आहे तो पूर्णपणे सॉल्व केलेला आहे, सॉल्व करून झालेला आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समरूपतेचा सराव संच 1.4 जो आहे तो बघणार आहोत. तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यातला प्रत्येक प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचे प्रश्न जे आहेत ते बोर्डाच्या पेपरमध्ये येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे तो प्रश्न आणि तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून 10वी गणित भाग 1 आणि भाग 2चे सर्व व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.